नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। इंडियन एअर फोर्स मध्ये सर्व मुलं आणि मुलींसाठी बंपर अशी एक भरती निघालेली आहे। त्या भरतीमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय लागणार, शारीरिक पात्रता काय लागणार, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय असते, एक्झाम पॅटर्न काय असते, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक तुमच्या मित्राला शेअर सुद्धा करायचा आहे। सर्व मुले आणि मुलांसाठी भरती असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ डिटेलमध्ये शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, दरवर्षी इंडियन एअर फोर्स मध्ये एक भरती निघत असते अग्निवीर म्हणून। आपल्या आर्मी मध्ये निघत असते, नेव्ही मध्ये निघत असते, त्याचबरोबर एअर फोर्स मध्ये 4 वर्षाची सर्व्हिस असते। 100% मधले 25% जे की अग्निवीर आहे ते परमनंट करून घेतल्या जात असते आणि एक मेडिकल असिस्टंटची पोस्ट म्हणून असते। आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स मध्ये ती परमनंट असते, एवढं लक्षात ठेवायचंय। तर त्या सुद्धा जागा या भरतीमध्ये असणार आहे, म्हणजे तुम्हाला एक चान्स परमनंट पोस्ट साठी असणार आहे आणि एक चान्स हा अग्निवीरच्या पोस्ट साठी असणार आहे। आता आपण बघूया, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार। तर या एअर फोर्सच्या भरतीमध्ये 2 ग्रुप असतात। एक टेक्निकल ग्रुप असतो, त्याला आपण एक्स ग्रुप म्हणत असतो, आणि दुसरा असतो नॉन टेक्निकल ग्रुप, त्याला आपण वाय ग्रुप म्हणत असतो। बघा, तर 2 पदांसाठी वेगवेगळी तुम्हाला त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता लागणार आहे। बघा, जर तुम्हाला एक्स ग्रुप साठी जर फॉर्म भरायचा असेल, आता बघा कशासाठी, एक्स ग्रुप साठी म्हणजे टेक्निकल पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला 12वी तुम्ही पास असले पाहिजे। 10+2 इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन विथ मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड इंग्लिश विषय तुमची जे की 12वी मध्ये पाहिजे। बघा, ते कोणकोणते पाहिजे, तर त्यामध्ये गणित हा विषय असला पाहिजे, फिजिक्स असला पाहिजे, त्याचबरोबर इंग्रजी विषय असले पाहिजे। हे 3 महत्त्वाचे विषय, आणि तुम्हाला ओव्हरऑल 50% कमीत कमी पडलेले पाहिजे, आणि इंग्रजी विषयामध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे जर तुम्हाला एक्स ग्रुप मध्ये फॉर्म भरायचा असेल तर। त्यानंतर पुढे आपण बघूया, किंवा तुम्ही 10वी नंतर जर एखादा डिप्लोमा केला असेल, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा एखाद्या ट्रेड मध्ये ITI वगैरे केला असेल तर त्या संबंधित सुद्धा डिग्री तुमच्याकडे असणार आहे, तर तुम्ही 100% या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। बघा, आणि जर तुम्हाला वाय ग्रुपला फॉर्म भरायचा असेल, म्हणजे नॉन टेक्निकलच्या पोस्ट साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सायन्स मधले असले, आर्ट मधले असले, कॉमर्स मधले असले तरी चालणार आहे। फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काही 12वी आहे ती 12वी तुम्हाला ओव्हरऑल 50% तुम्ही 12वी पास पाहिजे, आणि इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला 50% एवढे मार्क पडलेले पाहिजे, तेव्हा तुम्ही नॉन टेक्निकल म्हणजे वाय ग्रुप साठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर इकडे दिलेलं आहे बघा, व्हॅकेशनल कोर्स, नॉन व्हॅकेशनल सब्जेक्ट फिजिक्स, मॅथमॅटिक्स फ्रॉम एज्युकेशन बोर्ड रिकॉग्नाइज्ड by central state and UT with 50% mark in aggregate and 50% mark in English। म्हणजे तुम्हाला अगोदरच सांगितलं की एक्स ग्रुप साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने 10वी नंतर एखादा डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्ही आर्ट्स मध्ये असेल तर फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये 50 पेक्षा जास्त मार्क पाहिजे इंग्रजी विषयात, आणि ओव्हरऑल सुद्धा 50% पेक्षा जास्त मार्क पडलेले पाहिजे, तेव्हा तुम्ही वाय ग्रुपला फॉर्म भरू शकतात। आता या भरतीमध्ये ज्या काही जागा असणार आहे बघा, त्या 7,000च्या आसपास असणार आहे। किती असणारे, 7,000च्या आसपास असण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेवटची तारीख फॉर्म भरायची बघा 29 जुलै असणारे। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, 29 जुलैच्या अगोदर तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे। खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे बघा, पुढे वेगवेगळे चान्सेस तुम्हाला मिळत असतात या भरतीमधून। आणि तुमची ही जी काही परीक्षा आहे ती 22 आणि 23 सप्टेंबर 22 आणि 23 सप्टेंबर या 2 दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे। म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर जवळजवळ तुमच्याकडे 3 किंवा पावणे 3 महिने आहे असं आपण म्हणू शकतो। या 3 महिन्याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करून जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला या भरतीमध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन मिळणार आहे, आणि कमी वयामध्ये मिळणारी सगळ्यात महत्त्वाची आणि भारी नोकरी। त्यामुळे ह्या नोकरीचा चान्स सोडू नका जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर। त्यानंतर पुढे आपण बघूया बघा, शारीरिक पात्रता। शारीरिक पात्रतेमध्ये उंची मुलांसाठी लागणार आहे बघा 152 सेंटीमीटर, आणि मुलींसाठी सुद्धा तेवढीच लागणार आहे 152 सेंटीमीटर। ज्यांची उंची कमी असेल, आता आर्मी मध्ये, अग्निवीर मध्ये जे काही असतं तिथं उंची खूप जास्त लागत असते, पण तुमची उंची कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी 100% फॉर्म भरू शकतात। बघा कशामध्ये, तर एअर फोर्स मध्ये, तेवढं ध्यानात ठेवायचं आहे। मुलांसाठी छाती लागणारे 77 सेंटीमीटर, यामध्ये फुगवून म्हणलं तर 5 सेंटीमीटर अजून एक्स्ट्राची तुम्हाला छाती त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर वयाची अट बघा, ज्यांचा जन्म 1 जुलै 2005
ते 1 जानेवारी 2010 दरम्यान ते सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. मग तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर कमी वयामध्ये तुम्ही बेस्ट नोकरी मिळवू शकतात असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा निवड प्रक्रिया कशी असते, सिलेक्शन प्रोसेस. तर सर्वात अगोदर या भरतीची एक परीक्षा होत असते सीबीटी एक्झाम. ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, म्हणजे ऑनलाईन तुमची एक परीक्षा होणार आहे. ती परीक्षा झाल्यानंतर तुमचं फिजिकल घेतलं जात असतं. त्यामध्ये मेनली फक्त महत्वाची रनिंग असते, त्याबद्दल सुद्धा आपल्याला डिस्कस करायचंय. त्यानंतर एक अडॅप्टॅबिलिटी टेस्ट असते बघा याच्यामध्ये, म्हणजे त्याला बरेच जण इंटरव्ह्यू म्हणत असतात त्या प्रकारे, पण ते एकदम नॉर्मल असतं, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊ. त्यानंतर मेडिकल होतं, मेडिकल नंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर तुमचं त्या ठिकाणी फायनली काय तुम्हाला ट्रेनिंगला रवाना व्हावं लागत असतं. अशा पद्धतीने एक सिलेक्शन प्रोसेस या भरतीची असते. एक्झाम पॅटर्न बघून घ्या. टेक्निकल ग्रुप आणि नॉन टेक्निकल ग्रुप. जो एक्स ग्रुप आहे त्यांच्यासाठी इंग्रजीचे 20 प्रश्न विचारले जातात, फिजिक्सचे 25 प्रश्न आणि मॅथचे 25 प्रश्न, गणित 25, फिजिक्स 25 आणि इंग्रजीचे 20 प्रश्न, असे एकूण 70 प्रश्न विचारले जात असतात. एका प्रश्नाला 1 गुण असतो, तर 70 प्रश्नांना किती गुण असणार आहे रे? 70 गुण असणार आहे. आणि 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असते, एवढं लक्षात ठेवायचंय. कितीची? 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असते. त्यानंतर पुढे आपण इकडे लक्ष द्या. इकडे वाय ग्रुपला म्हणजे नॉन टेक्निकल जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला इंग्रजीचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न, गणिताचे 8 प्रश्न आणि जीके जीएस चे 7 प्रश्न. ज्यांचं इंग्रजी आणि रिझनिंग चांगलं आहे त्यांनी तर 100% वाय ग्रुप मध्ये अप्लाय केलं पाहिजे, कारण गणिताचे कमी क्वेश्चन आहे, जीके जीएस चे सुद्धा कमी क्वेश्चन आहे. इथं पोस्ट मिळण्याचं, सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. एकूण 50 प्रश्न विचारले जात असतात बघा. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असतो आणि निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 0.25. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कट केले जात असते. एकूण 45 मिनिटाचा तुम्हाला वेळ हा पेपर सोडवण्यासाठी दिलेला असतो. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न बघून एक्स ग्रुपचा आपण बघितला, वाय ग्रुपचा आपण बघितला. त्यानंतर होत असतं तुमचं फिजिकल. फिजिकल मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं 1600 मीटर रनिंग असते आणि हे क्वालिफाईंग असतं. ठीक आहे. म्हणजे 1600 मीटर जी काही रनिंग आहे, मेल कॅन्डिडेटला 7 मिनिटामध्ये क्वालिफाय करायची असते, फिमेल कॅन्डिडेटला 8 मिनिटामध्ये क्वालिफाय करायची असते. याच्यासाठी मार्क्स नसतात, फक्त क्वालिफाईंग असतं. जर तुम्ही तेवढ्या टाइमामध्ये कव्हर केली नाही तर तुम्ही भरतीमध्ये बाद होत असतात. त्यानंतर बघा तुम्हाला पुशअप, सिटअप आणि जे काही उठक बैठक आपण म्हणत असतो तर 10-20 अशा माराव्या लागत असतात. ते इझिली असतं. तसे आपल्याला इथं मारायला लावलं तर आपण मारणार आहे. फक्त आपल्याला थोडा प्रॉब्लेम कुठे येणार आहे? इथं पुशअप्स मध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो, पण त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम झाल्यानंतर जरी केली तरी तुमच्याकडून ते कव्हर होणार आहे बघा. अशा पद्धतीनं फिजिकल असतं. त्यानंतर एक अडॅप्टॅबिलिटी टेस्ट असते. त्यामध्ये टेस्ट नंबर 1 मध्ये तुमची एक रिटर्न टेस्ट घेतल्या जात असते, ती पण सिंपल असते. ठीक आहे. एकदम सोपीशी रिटर्न टेस्ट घेतल्या जात असते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन असतं बघा दुसरं, म्हणजे त्यामध्ये फक्त तुमची पर्सनॅलिटी चेक केल्या जात असते. या टेस्टमध्ये सुद्धा त्याच्या रिलेटेड प्रश्न असतात, फक्त जास्त काही अवघड नाही. की तुम्ही तुमच्यामध्ये ते OLQ आहे का, बरोबर आहे, म्हणजे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहे का तुमच्यामध्ये बाबांनो. ते जर तुम्हाला अग्निवीर एअरफोर्स मध्ये अग्निवीर व्हायचं असेल किंवा मेडिकल असिस्टंट मध्ये तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही त्या पदासाठी पात्र आहे का, फिट आहे का हे चेक करण्यासाठी ते अधिकारी लोक काय करत असतात तर एक रिटर्न टेस्ट घेत असतात सोपीशी. ते सगळी तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी असतं. आणि एक ग्रुप डिस्कशन असतं, ते सुद्धा तिथं तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी असतं. आणि ते झाल्यानंतर मग फायनली काय होत असतं, तुमचा त्या ठिकाणी फायनल निकाल लावला जात असतो. आणि मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंगला जात असतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जे जे पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनी 100% फॉर्म भरायचा आहे. या भरतीबद्दल कोणतीही अडचण तुम्हाला आली तर 100% कमेंटमध्ये विचारा. प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देणार आहोत. धन्यवाद.